भानुरेखा उर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्यात. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. इतिहास बघा, मोहन सैगल यांना त्यांच्या नव्या चित्रपटासाठी नव्या मुलीची जरुरी होती. धीरेंद्र महाजनने रेखाचा मोहन सैगल यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी विचारले, तुला हिंदी बोलता येते का, तुला नाचता येते का, अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे रेखाने नकाराने दिली. रेखाच्या आईला चिंता वाटू लागली. तिने मोहन सैगलांना म्हटले की हिची स्क्रीन टेस्ट घ्या. ते म्हणाले, काही गरज नाही, ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटात काम करेल. सचच्या सेटवरती तेच झाले. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय शिकून आलेला चित्रपटाचा नायक नवीन निश्चल म्हणाला, ही काळी मद्रासीन कुठून पकडून आणली. पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा एकच हंगामा झाला. नवीन निश्चल हे जितेंद्रसारखे उछल उछल करून नाचण्याचा प्रयत्न करीत असताना या काळ्या मद्रासीनीकरिता गीत गात होते. कान में झुमका, चाल में ठुमका, लगे 85 झटके, हो तेरा रंग है नशीला, अंग अंग है नशीला. सिनेमागृहात प्रेक्षकांनी पडद्यावर नाणी फेकून या काळ्या मद्रासींचे स्वागत केले आणि सच हे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1971 साली रेखाला 3 चित्रपट मिळाले. विनोद मेहरा बरोबरचा ऐलान, संजय खान बरोबरचा हसीनों के देवता आणि प्रेमेंद्र बरोबरचा साज और सनम.